मेरिडियन स्कूलचा आरटीई विद्यार्थ्यांवरील अन्याय, पालकांचा आयुक्त कार्यालयावर एल्गार। मांडा टिटवाळ्यातील मेरिडियन स्कूलकडून आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या पालकांनी काल कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून त्यावर गदा येऊ नये यासाठी पालकांनी एकत्र येत आपला आवाज बुलंद केला। या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव होते। त्यांच्यासोबत शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शहर जिल्हा महासचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगर, जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे, महिला शहर अध्यक्षा नीता मुडगडे, उद्योग आघाडीचे प्रतीक जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, शहर उपाध्यक्ष संदीप बाबा जाधव, युवक अध्यक्ष जय जाधव, मोहना शहर युवा अध्यक्ष दिलीप दादा जाधव, ठाणे ग्रामीण युवा अध्यक्ष तेजस जाधव, तालुका युवा अध्यक्ष मिलिंद भोईर आणि समाजसेवक समीर वाजा आदींचा सहभाग होता। याशिवाय काँग्रेस ब्लॉकच्या अध्यक्ष उर्मिला भोईर याही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। पालक संघटनेतर्फे हरीश कांबळे, प्रफुल्ल शार्दूल, गौतम ठोंबरे, नवनाथ धोंगडे, शेवाळे, किरण देटे, अश्विनी राठोड, आरती शार्दूल, ज्योत्स्ना जाधव, शिल्पा पवार, संदेश सुराटकर, माधुरी जाधव, प्रियंका देठे, दर्शना चोते, राजेश वायकोळी, अभय घाटगे व इतर अनेक पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शाळेने आरटीई अंतर्गत मुलांबाबत दाखवलेली उदासीनता ही शिक्षणाच्या हक्कावर घाला आहे। या निषेधाद्वारे पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाई व मुलांना संपूर्ण सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र अपडेट 24 साठी संदीप शेंडगे, कल्याण।